जयदीप आपटे शिल्पकार ज्यानं शिवरायांचा पुतळा कोरलेला होता तो का सापडत नाही असा सवाल राऊतांनी केलाय। राज्य सरकार काय करतंय असा सवालही राऊतांनी केला आहे। तर आपल्याला पळून जायला सरकारनं मदत केली का असा सवाल राऊतांनी विचारला। राज्याचं गृह खातं काय करतंय असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। तर पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट होतं पण फक्त 15 लाख रुपये खर्च झाल्याचा दावाही संजय राऊत यांनी केलाय। तर बदलापूरच्या संचालक प्रमुखांनाही अद्याप अटक नाही झाली असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर शिवरायांचा पुतळा जो राजकोट या ठिकाणी काही महिन्यांपूर्वीच उभारण्यात आला होता तो कोसळल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळलेली असतानाच तो पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा पसार आहे। जेव्हापासून हा पुतळा कोसळला तेव्हापासून आणि त्याच्यावरून संजय राऊत यांनी काही सवाल उपस्थित केले आणि भ्रष्टाचाराचा आरोपही केला आहे। 15 ते 16 लाखांचं बजेट मंजूर झालं असताना फक्त 15 लाख रुपये त्या पुतळ्यासाठी वापरण्यात आले असा दावा या ठिकाणी आपटे भेटत का नाही सांगावं ना। म्हणजे जर आपटे सापडत नसतील त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली, बरोबर ना। आपटे को लुकआउट नोटीस जारी किया है ना, लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही। मग या राज्यामध्ये गृह खातं या राज्यामधलं सरकार काय करतंय? महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना अपराध्यांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा, नसेल तर तुम्ही अटक करा। का अटक करत नाही? माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं काही कोटी ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती। हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला असं तज्ञांचं म्हणणं आहे। हा पुतळा 15 ते 16 लाखात बनला पण साधारण पुतळ्यावर 15 ते 16 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं। तर यावर नारायण राणेंनी काय म्हटलेलं आहे तेही ऐकूया। आपटे कायमस्वरूपी वॉन्टेड राहू शकतो का? तो आर्टिस्ट आहे, त्याला अटक करावी लागेल। त्यांनी माहिती दिल्याशिवाय बांधकाम कुठला दर्जा होता, काय त्याच्यात दोष होते तेव्हाच कळणार आहे ना। तुम्ही जरा थांबा ना। मला विरोधकांना घाई लागले त्यापेक्षा पत्रकारांना लागते, त्या थांबा ना, काहीतरी अडचणी असू शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।